शिस्त, श्रद्धा, संयम यशाचे हे मुख्य नियम. 3 अंक असणाऱ्यांसाठी हे वर्ष अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक राहणार आहे. राजाचा तेजस्वी आत्मविश्वास आणि गुरुची बुद्धी हा दुहेरी आशीर्वाद 3 मुलांक असणाऱ्या सर्व जातकांना मिळणार आहे. 3 अंक असणाऱ्या व्यक्तीची मुख्य गुण वैशिष्ट्य म्हणजे तुमच्यात नेतृत्व असतं, मार्गदर्शनाचा गुण असतो, तुम्ही इतरांना प्रेरणा देतात, विचारांमध्ये व्यापकता असते. संकोचित विचारांपेक्षा तुम्ही खूप मोठं चित्र बघता, म्हणजे तुमचा कॅनव्हास मोठा असतो. कामात शिस्त असते, किंबहुना तुमचं संपूर्ण जीवनच अत्यंत नियोजनबद्ध असतं. धार्मिक आणि तात्विक बाजूकडे तुमचा झुकाव नेहमीच असतो. आध्यात्मिक दृष्टीने तुम्ही जग पाहता, दातृत्व हे तुमच्यात असतंच. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते समजून घेत आहोत. त्यामध्ये 3 मुलांक असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसा राहील याचा अभ्यास करीत आहोत. ज्यांची जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे अशा सर्व जातकांचा मुलांक 3 असतो. हे 4 अंक एकाच संख्येत मिळून येतात, मात्र त्यांचे प्रवाह वेगळे असतात. परिणामी या सर्वांवर होणारा प्रभाव देखील वेगवेगळा असतो, जो आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा. तसंच या काळात करावयाचे उपाय मी सांगणार आहे, म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. आज आपण 2026 हे नववर्ष 3 मुलांक असणाऱ्या जातकांसाठी कसा राहील याचा अभ्यास करीत आहोत. तुमचा मूळ स्वभाव, तुमच्या स्वभावाचं स्वरूप, तुमचं व्यक्तिमत्व अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मुलांकावरून बघत असतो. आता मुलांक म्हणजे तुमच्या जन्माच्या तारखेची बेरीज होय. त्याला जन्मांक देखील म्हटलं जातं. तर भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेतून प्राप्त होणारा अंक होय. म्हणजे दिवस, महिना आणि वर्ष यांच्या बेरजेतून आपल्याला भाग्यांक प्राप्त होतो. तसंच वर्षांक म्हणजे वैयक्तिक पूर्ण झालेलं वय दर्शवणारा अंक होय. वयाची बेरीज करून जो एक अंक प्राप्त होतो त्याला वर्षांक म्हणतात. भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा हे आपण या मालिकेतील पहिल्या भागात खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. थोडक्यात वार्षिक अंक भविष्य समजून घेण्यासाठी तुम्हाला मुलांक, भाग्यांक आणि वर्षांक या 3ही अंकाचे व्हिडिओ बघायचे आहेत. कारण हे 3 अंक एकत्रितपणे तुमचं वार्षिक भविष्य ठरवतात. त्यातून आपल्या लक्षात येईल की या वर्षात तुमचं करिअर, संबंध, आरोग्य आणि मनोवृत्तीवर कसा प्रभाव पडेल. अंकशास्त्रानुसार 3 अंकाचा अधिपती गुरु म्हणजे देवगुरु बृहस्पती होय. गुरु म्हणजे ज्ञान, शहाणपणा, धर्म, भाग्य, अध्यात्म आणि प्रगतीचा दाता होय. गुरु व्यक्तीला दिशा देतो, मूल्य शिकवतो, निर्णय घेण्यासाठी आवश्यक विवेक देतो. 2026 या वर्षाचा स्वामी सूर्य म्हणजे रवी ग्रह आहे. सूर्याचे गुणधर्म सर्वांना माहीत असतील. सूर्य म्हणजे राजा, नेतृत्व, तेज, ओळख, आत्मविश्वास आणि अधिकार यांचं प्रतीक होय. तुमचा जन्म 3, 12, 21 किंवा 30 असेल तर तुमचा मुलांक किंवा भाग्यांक 3 येतो. अंकशास्त्रानुसार या तारखांना जन्मलेले सर्व लोक मुलांक 3 या गटात येतात. याचा अर्थ या तारखांना जन्मलेले सर्व लोक सारखे असतात का? तर तसं होत नाही. कारण ते एका गटात येत असले तरी प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाची छटा ही थोडी वेगळी असते. 3 तारखेला जन्मलेला बालक हा शुद्ध गुरुच्या प्रभावात येतो. हे लोक जन्मतः गुरुग्रहाच्या तेजात जन्मलेले असतात. शिस्त, नियम, नैतिकतेचा विचार अशा सर्व गोष्टी यांच्या स्वभावात दडलेल्या असतात. शिक्षण, मार्गदर्शन, अध्यापन, प्रशासन किंवा धर्म या क्षेत्राचं त्यांना नैसर्गिक आकर्षण असतं. स्वतःसाठी ते उंच मानक ठरवतात आणि इतरांनी देखील ते पाळावं असं त्यांना वाटतं. 12 तारखेला जन्मलेले लोक हे देखील 3 मुलांक असलेल्या गटाचे येतात. यांच्यावर गुरुसह चंद्राचा प्रभाव पडतो. 12मध्ये 1 म्हणजे सूर्य तर 2 म्हणजे चंद्र आणि यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला 3 अंक प्राप्त होतो. ज्याचे अधिपती गुरुदेव आहे म्हणून त्यांच्यावर गुरुग्रहाचा प्रभाव पडतो. त्यानुसार या व्यक्तींमध्ये बुद्धिमत्ता, भावना यांचा सुंदर संगम असतो.
त्यामुळे या व्यक्तींमध्ये सहृदयी, उदार आणि कल्पकतेची जाण असलेले लोक असतात. अनेकदा शिक्षण क्षेत्रात, मानसशास्त्र, कन्सल्टिंग, समाजसेवा यामध्ये ते यशस्वी होताना दिसतात. 21 तारखेला जन्मलेले लोक देखील 3 मुलांक असलेल्या गटात येतात. या लोकांवर चंद्र आणि सूर्य यांचा उलटा क्रम येतो, पण मिळून पुन्हा 3 बनतो. त्यामुळे हे लोक पुन्हा थोडे वेगळे असतात. 21 तारखेला जन्मलेले लोक थोडे साहसी, जिज्ञासू आणि थोडे बिनधास्त असतात. ते फक्त विचार करत नाही, तर प्रत्यक्ष कृती करण्यावर भर देतात. काम पूर्ण केल्याशिवाय थांबू शकत नाही. ते नेतृत्व करतात, व्यवसाय, व्यवस्थापन आणि राजकीय क्षेत्रात चमकतात. 30 तारखेला जन्मलेले लोक 3 मुलांक असलेल्या गटात येतात. येथे 3 म्हणजे गुरुचा प्रभाव, 0 म्हणजे ब्रह्मतत्व, पूर्णता यांचा संगम होय. हे लोक अंतर्मुख होतात, तत्त्वचिंतक होतात, जीवनदर्शक असतात. अध्यात्म, संशोधन आणि तत्त्वज्ञान या गोष्टींचा मोठा प्रभाव होतो. हे जातक आपल्या अनुभवातून जगाला शिकवतात. या 4 पैकी कोणत्याही तारखेला तुमचा जन्म झाला असेल तर तुमचा मुलांक 3 असेल. भाग्यांक किंवा वर्षांक 3 असेल तर हे वार्षिक अंक भविष्य तुमच्यासाठी आहे. 2026मध्ये तुम्हाला काय प्राप्त होत आहे हे आपण समजून घेऊ. तर देवगुरु बृहस्पती आणि रवी हे दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र ग्रह आहे. त्यामुळे अर्थातच 3 अंक असणाऱ्यांसाठी वर्ष अत्यंत शुभ आणि प्रगतिकारक राहणार आहे. राजाचा तेजस्वी आत्मविश्वास आणि गुरुची बुद्धी हा दुहेरी आशीर्वाद 3 मुलांक असणाऱ्या सर्व जातकांना मिळणार आहे. 3 अंक असणाऱ्या व्यक्तीची मुख्य गुणवैशिष्ट्य म्हणजे तुमच्यात नेतृत्व असतं, मार्गदर्शनाचा गुण असतो, तुम्ही इतरांना प्रेरणा देतात, विचारांमध्ये व्यापकता असतात, संकुचित विचारांपेक्षा मोठं चित्र तुम्ही बघता, म्हणजे तुमचा कॅनव्हास मोठा असतो. कामात शिस्त असते, किंबहुना तुमचं संपूर्ण जीवन अत्यंत नियोजनबद्ध असतं. धार्मिक आणि तात्विक बाजूंमध्ये तुमचा झुकाव नेहमी असतो. आध्यात्मिक दृष्टीने तुम्ही जग पाहता, दातृत्व हे तुमच्यात असतंच. या वर्षावर रवी ग्रहाचा प्रभाव आहे आणि तुमच्या अंकावर गुरुग्रहाचा प्रभाव असतो. त्यानुसार करिअरच्या दृष्टीने नेतृत्वाच्या भूमिका, शैक्षणिक क्षेत्र, कन्सल्टिंग, मार्गदर्शक, सरकारी पदं, संशोधन क्षेत्रात प्रगती या पद्धतीने तुमचं काम असेल त्यात तुमचं यश वाढणार आहे. या काळात स्थैर्य प्राप्त होईल. तुम्ही स्वतःच काम सुरू करण्याचा विचार करीत असाल तर हे वर्ष नक्कीच योग्य आहे. प्रतिष्ठा आणि पैसा या दोन्ही गोष्टी प्राप्त होतील. आर्थिक स्थितीच्या दृष्टीने धनप्राप्तीच्या संधी वाढतील. रवी ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे कुठेतरी अहंकारामुळे किंवा अनावश्यक खर्चामुळे पैसा अधिक खर्च होऊ शकतो. त्यामुळे या काळात तुम्ही कुठल्याही प्रकारची गुंतवणूक विचारपूर्वक करा. आवश्यक असल्यास तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. नातेसंबंधाच्या दृष्टीने चंद्र आणि गुरुचे सौम्य प्रभाव या नववर्षात तुम्हाला स्थैर्य देतील, जी सकारात्मक बाब म्हणता येईल. मात्र रवीच्या प्रभावाने नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. अशा स्थितीमध्ये घरातील वडीलधाऱ्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेतल्यास परिस्थिती सहज मार्गी लागू शकते. कुटुंबासोबत प्रवास करा, आध्यात्मिक कार्याला जा, शिक्षणाच्या संबंधित गोष्टीवर अधिक लक्ष द्या, हा सल्ला देण्यात येत आहे. रवी आणि गुरु या दोघांच्या प्रभावामुळे तुमची एनर्जी लेवल वाढेल. मात्र झोपेचा अभाव, कामाचा दडपण, मी सर्व काही करू शकतो हा अति आत्मविश्वास तुम्हाला त्रास देऊ शकतो. त्यामुळे ध्यान करा, प्राणायाम करा, या साधना तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. उपायांच्या दृष्टीने 3 मुलांक आणि भाग्यांक असणाऱ्या लोकांसाठी खास उपाय म्हणजे गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा. पिवळ्या रंगाची फुलं गुरुमंदिरात अर्पण करा. ओम बृहस्पते नमः या गुरुमंत्राचा 11 वेळा जप करा. दररोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या. आता सूर्याला अर्घ्य कसं द्यावं, त्याची शास्त्रोक्त पद्धती काय आहे, या विषयावर आपण स्वतंत्र व्हिडिओ केलेला आहे, जो याच चॅनलवर उपलब्ध आहे. त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. तुमची मागणी असेल तर तसं कमेंट करा, त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला नक्की देईल. सूर्याला अर्घ्य देत असताना ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा. विद्यार्थ्यांना वही, पेन, पुस्तकं, पिवळ्या रंगाचे कपडे आणि अन्नदान करा. ते लाभदायक ठरेल.
तुमचं ज्ञान, आत्मविश्वास आणि विवेक ही खरी संपत्ती आहे. यावर्षी रवीचं तेज आणि गुरुचं ज्ञान एकत्र येऊन तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जाणार आहे. प्रत्येक संधीला सेवा म्हणून स्वीकारा. नववर्षात सूर्याचा प्रभाव तुमच्या मुलांकावर पडणार असल्यामुळे तुमच्यात नेतृत्व गुण वाढल्यासारखे वाटेल किंवा आत्मविश्वास स्पष्ट दिसेल. तुम्हाला नवीन संधी, जबाबदाऱ्या मिळतील. मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करायला मिळेल. आत्मविश्वासात वाढ होईल. मात्र वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत मतभेद होऊ शकता, म्हणून योग्य काळजी घ्या. ज्ञानाचे कारक गुरुदेव आणि तेजस्वी सूर्य हे मुलांक 3च्या जीवनाला नववर्षात दिशा देतील, यश देतील. संयम, शिस्त आणि श्रद्धा या गुणाच्या बळावर तुम्ही यशस्वी होणार आहात. 2026 हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम राहो. तुमच्या ज्ञानाला योग्य दिशा मिळो. तुमची प्रगती भरभरून हो, या शुभेच्छा. अशा प्रकारे 3 मुलांक असणाऱ्यांसाठी हे नववर्ष कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. पुढील भागात पुढील मुलांकाचा आपण अभ्यास करणार आहोत. शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.